खूप डेंजर आहे हा ट्रेक. फायनली इथपर्यंत पोचलेला आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. तुमचं सांगा. आपलं ट्रॅक आता चालू चालेल. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत सावंत. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज मी जात आहे मलमगडला. तर आपल्यासोबत आहे महेश आहे आणि दादा आहे आणि भरपूर जण आहे. तर आता निघालो आम्ही दिल्लीतून. महेश गाडी काढतो, थोडी गाडी गरम करतो. नंतर आता इथून पुढे जाऊन दादाला भेटतो आणि तिथून मग आपली राईड चालू आहे. नाश्ता बिस्टा मिळतो नाही, आज संडे आहे ना, आज काय नाही. तर मित्रांनो, आता पंचायत अमृतुल्यमध्ये आम्ही चहा पिलेला आहे. दादा तुमचं नाव काय? दादा तुमचं नाव काय? आय एम द लीडर. आय एम द लीडर. आणि आपले दादा आहेत मोठे अध्यक्ष. महेश आहे. दादा तुमचं नाव सांगा. ट्रेकला आलेली लहान तुमचं सांगा. तरी आता आम्ही सगळीजण चाललोय मलंगडला. आणि आता मलंगडच्या पैशाचीच आहे आमचं बघायला गेलं तर. नंतरला आता तिथून आपण ट्रेक चालू करणार आहे, तेव्हा आपण पुढे आपली जर्नी स्टार्ट करू. तर मित्रांनो, दादाचे मित्र आहेत. त्यांनी आपल्याला इथं त्यांच्या गावातली यात्रा होती, तरी आज आपण तिथं दर्शन घेऊन आता चाललो आहे आपण मलंगडकडे. ते दादाचे मित्र आहेत. नमस्ते, काय नाव तुमचं? हां, ते ह्यांच्या आपण गावात यात्रा होती देवीची, तर त्यासाठी दादा बोलले चला दर्शन घेऊया. मग आपण सगळेजण इथं आलो आणि दर्शन घेतलं. तर आता आपल्याला दादा तिकडं मलंगडचा रोड दाखवतील, मग तिथून आपण जाऊया. मलंगड दिसायला लागले आता. तरी आता इथं आपण गाड्या लावलेल्या आहेत. त्या दादांच्या आत्तीचा हा गोटा होता पहिला, तर ते आता इथं कोण राहत नाही. तर आपण इथं गाड्या लावून आपण सर्वजण इथं रेस्ट घेऊन थोडासा मग वरती झालो आहे. त्या दादा आपल्याला आता इथं सोडून मग ते त्यांच्या घरी जाणार आहेत. अरे मोठा झेंडा लावला. तिथून जायला पॅच आहे ना तो थोडा मध्ये तो पॅच आहे. तर आता आपण निघालेलो आहे फायनली. ट्रेकिंग स्टार्ट करू. तरी आपला ट्रॅक चालू झालेला आहे मित्रांनो. हे बघा, त्या दादा अजून आपल्याला पायथ्याशी नेतात. इकडं अजून बाकीचे ते येत आहेत. जेवण करून जा. चला दादा, तर थँक्यू, आम्ही परत धन्यवाद. फोन करतो तुम्हाला. चला. तर दादांनी आपल्याला इथपर्यंत सोडलेलं आहे. आपलं ट्रॅक आता परफेक्ट चालू झालेलं आहे. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आम्ही ॲक्च्युली मेन रोड आहे तो त्या साईडला आहे. आम्ही इकडून त्या
गावाच्या इथून आलो बॅक साईड. तरी आता आलेलं आहे फायनली माया पूर्ण हवा टड अजून आलेलं नाही बाकीचे. तर मित्रांनो हा दिसतोय ना तो मेन रोड आहे. आम्ही या साईडून आलो आहे गावातून मागच्या साईडून आणि हा कल्याणवरून येणारा हा रोड आहे. तरी आता आपण पोचतोय फायनली आलोच जवळ. मित्रांनो फायनली पोचलेलो आहे. इथं सूर्य दिसते आपल्याला आणि समोर दिसते तर बालेकिल्ला आहे. आता बाकीचे येईपर्यंत मी इथं थोडा टाईम रेस्ट करतो. वागेश्वरी देवी आता त्या मंदिरात चाललो आहे, दर्शन घेतो. अजून भरपूर आहे वरती. तर मंदिराचं दर्शन बाहेरूनच घेऊया कारण की मंदिर बंद आहे. जाणं असलं तर सांगतो तिथे जेवायचं असणार तर जाताना भेटूया फक्त. नाही निघालो मी ट्रॅक उतरते. हा असं बोलायचं आम्ही ट्रेक उतरते जेवायला मेन पाहिजे. नाही यात्रा आहे म्हणल्यावर जेवण असणार त्यांचं. नाही तो बोलावतोय पण मी सांगतोय जर जायचं असलं तर तसं काय नाही बाबा. जेवणाचं नियोजन चालू आहे बाबा. नाही मी काय म्हणते फक्त एक कोणतं स्टेशन मित्रांनो. इथं रोपवे आहे बघा. इथं रोपवेचं स्टेशन आलंय. काय नाव फिनी कलर स्टेशन आलेलं आहे. तर आपण चालत आलोय. भारतरत्न काय नाही महाराष्ट्र शासन ब्रेक मारत चाललं त्यामुळे तसं वाटतंय मला. इथं वरती जायचं प्लॅन आहे पण माझी तर काही कॅपॅसिटी नाही. इथनं इथपर्यंत आलं तरी फाटल्या मया. वर जायचं आहे तिथं वर. अवस्था बेकार झाल्या. फायनली इथपर्यंत पोचलेलं आहे मित्रांनो. अजून आपल्यासोबत आलेली चौघजण अजून खालीच आहेत. इथं कसं गुफा आहे. गुफेत जायच गुफेत जायच आता एवढीच गुफा आहे. माणसांची काही घाण सवय जाणार नाही नाव लिवायची. सगळ्या बाटल्या कचरा इथं भरपूर आहे. जास्त प्रमाणात कचरा आहे. तर इथनं वर जायचं आहे. माझं पाय कापायला लागले ते. मित्रांनो तुम्ही बघू शकता असं आम्ही वरती चढलेलं आहे. माझ्यासाठी हार्ड ट्रॅक आहे.
मी वर आलेला आहे. दादा फायनली मित्रांनो आत्ताचा पहिला टप्पा पार केलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. हा छोटा मुलगा आला आहे. डेंजर आहे. तो वरती जाऊन आला तिकडून. मला इथनंच जायचं वाटत नाही झालंय. खाली तर पूर्ण दुखत आहे. जायचं का नाही. उल्हासनगर दिलीप मंटू. निघालो आता. ट्रॅक चालू झालेला आहे आपला मित्रांनो. ट्रॅक चालू झालेला आहे. आता सावकाश सावकाश. मित्रांनो खाली बघितलं तर पूर्ण दरी आहे. तुम्ही बघू शकता हे माझं काढा ना यार. काय पायऱ्या पण एवढे नाजूक आहे. खाली बघा तुम्ही पूर्णपणे दरी पूर्णपणे. मित्रांनो फायनली ज्या जागेचं भीती वाटत होती मला तिथं पोचत आहे. मित्रांनो वरती जायची काही कॅपॅसिटी वाटत आहे मला. माझ्या फुल पाटल्या. यो खांब पकडून बसलोय आम्ही. आम्ही इथं सध्या बसलोय. दादा वरती जायचं आहे का नाही. नाही जावे रिटर्न आणि मला मी पास झाले. नको हे काय आहे खाली. ए रिक्स नको घेऊ रे बाबा. काट्या कोण घेणार रे. काट्या खेळा मागं जाता ना. व्हिडिओ तरी काढा. चला खाली. दुसरा तिसरा ट्रॅक आहे. आणि ह्याच्या आधी मी 3 वर्षापूर्वी ट्रॅक केला होता. रायगड तर सोपा आहे पण हा पहिल्यांदा मी बघितला. कलावंतीला गेलो होतो. रिस्की आहे तो माझ्या आणि अजून काय व्हिडिओ बघ. तुम्हाला काय वाटतं दादा. खूप खूप डेंजर आहे हा ट्रेक. महेश गेलाय वरती. रिस्क घेऊन वरती चढलाय माया. पहिला टप्पा पार झालेला आहे. खतरो के खिलाडी. मयानं पार केलेले खतरो के खिलाडी. वा वा टाळे वाजवा टाळे वाळा. मित्रांनो मी आता ह्या इथे एक लोखंडाचं हे आहे तिथपर्यंत चालू आहे. ती 3 जण गेलेत तिकडं पण माझी काही कॅपॅसिटी नाही कारण की रिक्स आहे मोठी. एकच पाईप आहे इथून. मी इथून आता खाली उतरतोय. एवढी रिक्स नाही घेऊ शकत आपण. तर मित्रांनो आता मी इथून गड खाली उतरतोय. चला आपल्याला नाही जमू शकत. जय शिवराय. ए मया दे आमच्या देते. हे दे ना घोषणा. जय जय घोषणा देतात.
कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हरे हर महादेव हरे हर महादेव आम्ही तिघ जण आलेलो आहे खाली मित्रांनो. दादा बी बोलले नाही जायचं आणि आपले दादा बी नाही. मित्रांनो आता आम्ही आलोय खाली जातो आता इथं नाही याच्यातनं खाली आलो आम्ही मला वाहत मोबाईल पुढे कुठे आहे तर मित्रांनो आम्ही आता गड उतरायला घेतोय. शिवतेच बोलतोय थोडस पाय फासट. आता आम्ही ये लवकर आपला ट्रेक ये लवकर दे. संपवणार आहे. हेलिकॉप्टर बघा. आता खाली उतरताना रिक्स वाटते मेन म्हणजे. नाही इथं नाही उडाने काय वाटत. हा तिथं लय रिक्स होती. चला चला उतरा. चला आता काहीतरी खाली जाऊन पाणी प्यायचं पहिले. पाणी आणलेलं त्यात लय घाण होती. मित्रांनो आता पोचलोय आम्ही जिथं गाड्या लावलेल्या तिथं. आम्ही रस्ता चुकलेलो ॲक्च्युली. आम्ही आलो त्या वड्यावड्यातनं खाली आणि आता अजून 2 जण आहेत ते आज त्यांना लोकेशन पाठवलं इथं येतील. तर मित्रांनो आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. दादांचे जे मित्र होते त्यांनी आपल्याला पोच केलं होतं जेवणासाठी. मग आता जेवण मग त्यांनी आपल्याला नॉनव्हेज व्हेज बनवलं होतं यात्रेनिमित्त. तर मग त्यांच्या घरची पण फॅमिली खूप चांगली होती आणि ते आगरी गोळे आहेत. तर त्यांना जाता जाता तेवढंच बाय बोलून निघालो आम्ही.